तूळ राशी सर्वात मोठं रहस्य उघडणार, आयुष्याची दिशा बदलणार, ऑगस्टचा शेवट तुम्हाला हरवणार. नमस्कार तूळ राशीच्या जातकांनो, तुमचं स्वागत आहे एका अत्यंत खास आणि सस्पेन्सने भरलेल्या राशी भविष्यामध्ये. सप्टेंबर 2026चा हा दुसरा आठवडा तुमच्यासाठी साधा सुद्धा नाही असं या राशी भविष्याच्या मनोरंजनात्मक ज्योतिषीय मांडणीत मांडलं जात आहे. काही गोष्टी अगदी शांतपणे घडताना दिसतील, पण त्यामागे एक मोठा बदल लपलेला असेल. काही दिवस तुम्हाला असं वाटेल की सगळं नेहमीसारखं सुरू आहे, पण अचानक एखादी बातमी, एखादा फोन, एखाद्या व्यक्तीचं बदललेलं वागणं किंवा पैशांशी संबंधित एखादा निर्णय तुमचं संपूर्ण लक्ष वेधून घेऊ शकतो. आणि म्हणूनच आजच हे राशी भविष्य शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण सुरुवातीला जी गोष्ट साधी वाटेल तीच पुढे या संपूर्ण कथेतला सर्वात मोठा संकेत ठरू शकते. तूळ राशीच्या जातकांमध्ये एक वैशिष्ट्य असतं, तुम्ही कोणावर लगेच संशय घेत नाही, प्रत्येक बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करता आणि नातं टिकवण्यासाठी अनेकदा स्वतःच्या मनाला समजवता. पण या आठवड्यात एक महत्त्वाचा धडा समोर येऊ शकतो. प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती तुमची हितचिंतक असेलच असं नाही, आणि प्रत्येक शांत व्यक्ती तुमच्या विरुद्ध असेलच असंही नाही. म्हणून या काळात भावना आणि निर्णय यांच्यात योग्य अंतर ठेवणं महत्त्वाचं आहे. आता लक्षात घ्या, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात होताच तुमच्या मनात आधीपासूनच रेंगाळत असलेला एक प्रश्न पुन्हा डोकावर काढू शकतो. हे खरंच माझ्या बाजूने होणार आहे का? समोरची व्यक्ती खरं बोलते आहे का? मी घेतलेला निर्णय योग्य आहे का? असे प्रश्न मनात येऊ शकतात. आणि गंमत अशी की यात प्रश्नांची उत्तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून नव्हे तर एखाद्या घटनेतून मिळण्याची शक्यता या राशी भविष्याच्या संकेतांमध्ये दिसते. सोमवारी किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवसात एखादं काम पुढे ढकललं जाऊ शकतं. तुम्हाला वाटेल की पुन्हा अडथळा आला, पण प्रत्येक विलंब हा नुकसानाचा असतोच असं नाही. काही वेळा उशीर म्हणजे परिस्थिती तुमच्या बाजूने बदलण्यासाठी मिळालेला एक वेळ असतो. त्यामुळे पहिल्या 2 दिवसात घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. विशेषतः पैसे, भागीदारी, नोकरी किंवा एखाद्या नाताशी संबंधित निर्णय घेताना कागदपत्र, अटी आणि समोरच्या व्यक्तीचे शब्द नीट तपासा. आता येतो पहिला सस्पेन्स. या आठवड्यात तुमच्या संपर्कात असलेली किंवा पूर्वी तुमच्या आयुष्यात महत्त्वाची असलेली एखादी व्यक्ती पुन्हा चर्चेत येऊ शकते. हा संपर्क फोनमधून असू शकतो, मेसेजमधून असू शकतो किंवा एखाद्या सामायिक ओळखीच्या व्यक्तीमुळे अचानक त्या व्यक्तीचं नाव समोर येऊ शकतं. पण इथे सावधगिरी अशी की लगेच भावनिक होऊन जुन्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आधी त्या व्यक्तीचा हेतू समजून घ्या, कारण तुमचं मन म्हणेल यावेळी सगळं ठीक होईल, पण तुमची बुद्धी म्हणेल थांब आधी पाहूयात. आणि या आठवड्यात तुमच्या बुद्धीचा आवाज ऐकणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. तूळ राशी पैशांच्या बाबतीत हा आठवडा विशेष लक्ष देण्यासारखा आहे. अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो. घरातील वस्तू, प्रवास, दुरुस्ती, ऑनलाईन खरेदी किंवा एखाद्या जुन्या देण्याघेण्याशी संबंधित खर्च वाढू शकतो. पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला अडकलेले पैसे मिळण्याची चर्चा सुरू होऊ शकते किंवा एखाद्या आर्थिक संधीबद्दल माहिती मिळू शकते. मात्र येथे एक मोठी सूचना, लवकर पैसे दुप्पट करा, आत्ताच गुंतवा अशी संधी पुन्हा मिळणार नाही. अशा प्रकारच्या दबावाच्या बोलण्यापासून सावध राहा. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतः तपासणी करा. राशी भविष्य मनोरंजनात्मक मार्गदर्शन आहे. प्रत्यक्ष आणि आर्थिक निर्णय सल्ला घेऊनच घ्या. आता करिअरकडे वळूया. नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या जातकांसाठी या आठवड्यात एक विचित्र चित्र आणि परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुमचं काम तुम्ही शांतपणे करत असाल, पण अचानक एखाद्या वरिष्ठ व्यक्तीचं लक्ष तुमच्या कामाकडे जाऊ शकतं. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल ही चौकशी आहे किंवा तुमच्यावर दबाव आहे, पण काही वेळाने अशी परिस्थिती तुमच्या क्षमतेची दखल घेतली जात असल्याचा संकेतही दिसू शकतो. त्यामुळे ऑफिसमध्ये अनावश्यक वाद टाळा. कोण काय बोललं, कोण तुमच्या बाजूने आहे आणि कोण नाही, यांमध्ये अडकण्यापेक्षा तुमचं काम मजबूत ठेवा, कारण या आठवड्यात तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमचं कामच असणार आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ महत्त्वाचा आहे. एखाद्या विषयाबद्दल भीती वाटत असेल तर ती भीती प्रत्यक्ष अडचणीपेक्षा खूप मोठी वाटू शकते. अभ्यासात लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी कमी करा. फोन, सोशल मीडिया किंवा सतत इतरांच्या प्रगतीकडे पाहण्यापेक्षा स्वतःच्या तयारीवर लक्ष केंद्रित करा. आता नातेसंबंधांबद्दल बोलूया, आणि इथेच या राशी भविष्याचा सर्वात मोठा सस्पेन्स सुरू होतो. तूळ राशीच्या जातकांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती अशी असू शकते जिच्या समोर तुम्ही मन मोकळं करता, पण या आठवड्यात त्या व्यक्तीच्या एखाद्या वाक्याचा किंवा कृतीचा तुम्हाला वेगळाच अर्थ जाणवू शकतो.
कदाचित तुम्ही खूप विचार कराल, ही व्यक्ती खरंच माझी काळजी करते की फक्त माझी माहिती वापरते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, एका घटनेवरून कुणावरही आरोप करू नका. आधी परिस्थिती समजून घ्या. गैरसमज वाढण्याऐवजी शांतपणे संवाद साधा. आणि जर समोरची व्यक्ती खरंच तुमच्यावर प्रेम करत असेल तर स्पष्ट संवादानंतर गोष्टी सुधारतील. आणि जर सतत संशय, दबाव, अपमान किंवा मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला असेल तर स्वतःच्या सीमांचा आदर करणं गरजेचं आहे. विवाहित तुळ राशीसाठी घरातील वातावरण सुरुवातीला थोडंसं तणावपूर्ण निर्माण होऊ शकतो. एखाद्या जुन्या विषयावर पुन्हा चर्चा निर्माण होऊ शकते. तेव्हा तू असं का केलंस, किंवा माझं म्हणणं तेव्हा का ऐकलं नाहीस, अशा जुन्या आठवणी पुन्हा समोर येऊ शकतात. पण या गोष्टीला मोठ्या भांडणात रूप देऊ नका, कारण काही वेळा घरातील मोठा प्रश्न प्रत्यक्षात छोट्या गैरसमजातूनच निर्माण झालेला असतो. आठवड्याच्या मध्यावर परिस्थिती थोडी बदलताना दिसू शकते. तुम्हाला एखादी मोठी बातमी मिळू शकते ज्याची तुम्ही बराच काळ वाट पाहत होतात. ही बातमी नोकरी, कागदपत्र, व्यवहार, प्रवास, शिक्षण किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकते. आणि इथेच दुसरा सस्पेन्स, ज्या व्यक्तीकडून तुम्हाला उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे तिच्याकडून उत्तर न येता एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून माहिती मिळू शकते. त्यामुळे माझं काम अडकलं असं समजून निराश होऊ नका. परिस्थिती तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या मार्गाने पुढे जाऊ शकते. काही तुळ राशीच्या जातकांना या काळात घरातील एखाद्या व्यक्तीबद्दल नवीन माहिती मिळू शकते. ही माहिती धक्कादायक असायलाच हवी असं नाही, पण तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल असलेली जुनी प्रतिमा बदलू शकते. कदाचित तुम्हाला जाणवेल की एखादी व्यक्ती तुमच्यासाठी तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त काही करत होती, किंवा उलट तुम्ही ज्या व्यक्तीवर खूप विश्वास ठेवला होता तिच्याबद्दल अधिक स्पष्टता मिळेल. त्यामुळेच या आठवड्यात सत्य हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. पण सत्य समोर आलं म्हणजे संकट आलं असंही नाही. अनेकदा सत्य हे मनावरील ओझं कमी करण्यासाठी येतं. आता पैशांमध्ये एक सकारात्मक संकेत पाहूया. जर एखादी रक्कम बऱ्याच दिवसांपासून अडकलेली असेल, एखादं पेमेंट बाकी असेल किंवा एखाद्या कामातून पैसे मिळण्याची अपेक्षा असेल तर मात्र त्याबाबत हालचाल होण्याची शक्यता आहे. मात्र तारीख किंवा रक्कम निश्चित मागू नका. तुमच्या प्रत्यक्ष परिस्थितीवरच त्याचा निर्णय हा अवलंबून असेल. व्यवसाय करणाऱ्या तुळ राशीच्या जातकांनी ग्राहकांशी संवाद स्पष्ट ठेवा. तोंडी व्यवहार लिखित पुरावा ठेवा. कुणाला पैसे उधार देताना किंवा कुणासोबत भागीदारी करताना भावनेपेक्षा व्यावहारिक विचार मांडा. कारण तुमची माणसं जोडण्याची क्षमता चांगली असली तरी व्यवसायात स्पष्ट नियम असणं देखील अधिक महत्त्वाचं आहे. आता येतो या आठवड्यातील तिसरा महत्त्वाचा संकेत. जुना दरवाजा बंद झाला तर नवीन दरवाजा उघडतो. तुम्ही एखाद्या जुन्या संधीच्या मागे खूप काळ धावत असाल तर कदाचित अचानक त्या संधीतून तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो आणि त्या क्षणी दुसरी दिशा तुमच्या समोर येऊ शकते. सुरुवातीला ही ती छोटी वाटेल. कदाचित तुम्ही म्हणाल यातून काय मोठं होणार आहे, पण तिथूनच पुढे जाण्याचा मार्ग हा तयार होऊ शकतो. त्यामुळे छोट्या संधींकडे दुर्लक्ष करू नका. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. प्रेमाच्या बाबतीत अविवाहित तुळ राशींसाठी एक मनोरंजन काळ ठरणार आहे. एखाद्या नवीन व्यक्तीशी संवाद सुरू होऊ शकतो किंवा आधीपासूनच परिचय असलेल्या व्यक्तीच्या वागण्यात तुम्हाला वेगळेपणा हा जाणवू शकतो. पण लगेच हीच व्यक्ती माझ्यासाठी आहे असा निष्कर्ष काढू नका. त्या व्यक्तीला वेळ द्या. शब्दांपेक्षा त्याची कृती पहा. हे सर्वात महत्त्वाचं. तुमच्या आत्मसन्मानाची किंमत करून कोणतंही नातं स्वीकारू नका. काही तुळ राशीच्या जातकांना भूतकाळातील नात्यांची आठवण या काळात जास्त होऊ शकते. एखादं गाणं, एखादं ठिकाण, एखादा फोटो किंवा अचानक आलेला मेसेज जुन्या भावना जागा करू शकतो. पण भूतकाळ परत आठवला म्हणून तो पुन्हा जगायचा असतोच असं नाही. काही लोक आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाहीत, तर ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. हा फरक समजून घेतला तर मात्र मन हलकं होईल. आता आरोग्याच्या बाबतीत मोठ्या भविष्यवाण्या करण्यापेक्षा या आठवड्यात स्वतःच्या दिनचर्येकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. झोप कमी होणं, सतत स्क्रीनकडे पाहणं, अनियमित जेवण किंवा मानसिक ताण यांमुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप, पाणी, संतुलित आहार आणि नियमित हालचाल यांकडे लक्ष द्या. काही आरोग्यविषयक त्रास असल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घ्या.
जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाक्यित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता पुन्हा त्या सस्पेन्सकडे वळूयात. आठवड्याच्या शेवटच्या भागात एखाद्या गोष्टीचा क्लायमॅक्स होऊ शकतो. सुरुवातीला जी परिस्थिती तुम्हाला गोंधळाची वाटत होती तिच्यात अधिकच आता अचानक स्पष्टता येऊ शकते. एखाद्या व्यक्तीचा निर्णय, एखाद्या कामाचं उत्तर, एखाद्या पैशांच्या व्यवहाराची माहिती किंवा घरातील एखाद्या विषयावर अंतिम चर्चा होऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीला सर्वात मोठं संकट समजत होतात तीच कदाचित तुमच्यासाठी एक नवीन दिशा घेऊन येईल. तुम्ही भीतीने निर्णय घेऊ नका. तुळ राशीच्या जातकांसाठी या आठवड्यात मुख्य संदेश हा आहे की घाबरू नका, पण डोळे बंद करून विश्वासही ठेवू नका. विश्वास ठेवा पण तपासून, प्रेम करा पण स्वतःला विसरून नाही, आणि मदत करा पण स्वतःचं नुकसान करून नाही. पैसा कमवा पण घाईच्या मोहात पडून नाही, आणि निर्णय घ्या पण इतरांच्या दबावाखाली नाही. जर तुमच्या मनात एखादा निर्णय अनेक दिवसांपासून अडकला असेल तर या आठवड्यात त्याबाबत अधिक स्पष्टता मिळू शकते. एखाद्या व्यक्तीशी अंतिम संवाद करण्याची वेळ येऊ शकते. काही नाती अधिक मजबूत होतील आणि काही नात्यांपासून अंतर ठेवणं योग्य वाटू शकतं, पण हेच सर्व शांतपणे आणि विचारपूर्वक करा. आता एक छोटासा आध्यात्मिक उपाय सांगते. हा कोणताही हमी देणारा उपाय नाही. श्रद्धा आणि सकारात्मक मानसिकतेसाठी तुम्ही करू शकता. शुक्रवारी सकाळी स्वच्छ पाणी घेऊन देवासमोर दिवा लावा आणि 5 मिनिटे शांत बसा आणि मनात म्हणा, माझ्या आयुष्यातील योग्य मार्ग मला स्पष्टपणे दिसू दे. चुकीच्या निर्णयांपासून मला दूर ठेव. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार अन्न किंवा वस्तुदान. हा काळ भीती वाढवण्यासाठी नाही तर स्वतःकडे पुन्हा एकदा पाहण्यासाठी आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुळ राशीच्या जातकांनो, हा आयुष्यातील प्रत्येक बदल हा वाईट असेलच असं नाही. काही बदल तुम्हाला त्या ठिकाणाहून बाहेर काढतात जिथे तुम्ही फक्त सवयीमुळे अडकून राहिला आहात. आणि आता शेवटचा सस्पेन्स. या आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला एक गोष्ट अगदी सहजपणे जाणवू शकते की जे काही माझ्यासाठी योग्य नाही त्याला धरून ठेवण्याची माझी गरज नाही. ही जाणीवच एखाद्या बातमीमुळे येईल, एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे येईल किंवा तुमच्या स्वतःच्या निर्णयामुळे येईल. हे प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार वेगळं असेल, पण ही जाणीव तुमच्यात एक नवीन आत्मविश्वास निर्माण करू शकते. ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली त्यांना उत्तर देण्यासाठी तुम्हाला मोठमोठे शब्द वापरण्याची गरज नाही, कारण तुमची प्रगतीच तुमचं उत्तर ठरेल. ज्यांनी तुमची किंमत कमी केली नाही त्यांच्या मागे लावण्याची गरज नाही, आणि ज्यांनी खरोखर तुमची साथ दिली त्यांची किंमत मात्र नक्की करा. सप्टेंबर 2026च्या या शेवटच्या आठवड्यात तुळ राशीसाठी सर्वात मोठा बदल बाहेरच्या जगात कमी आणि तुमच्या विचारांमध्ये जास्त होऊ शकतो. तुम्ही कुणावर विश्वास ठेवायचा, तुम्ही कुठे थांबायचं, तुम्ही कुठे पुढे जायचं आणि कोणत्या गोष्टीला नाही म्हणायचं हे शिकू शकता. त्यामुळे जर एखाद्या क्षणी तुम्हाला परिस्थिती खूप गुंतागुंतीची वाटली तर थांबा, खोल श्वास घ्या, लगेच प्रतिक्रिया देऊ नका आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, हा निर्णय माझ्या भीतीतून येतोय की माझ्या शहाणपणातून? हा एक प्रश्न तुम्हाला चुकीच्या निर्णयांपासून वाचवू शकतो. तर तुळ राशीच्या जातकांनो, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्यासाठी एक जुन्या अध्यायाचा शेवट आणि नवीन अध्यायाची सुरुवात करण्याचा काळ ठरू शकतो. काही रहस्य उलगडतील, काही गैरसमज दूर होतील, काही लोकांची खरी भूमिका अधिक स्पष्ट होईल आणि काही नवीन शक्यता तुमच्या समोर येतील. पण लक्षात ठेवा, हे राशी भविष्य मनोरंजन आणि सामान्य ज्योतिषीय मार्गदर्शन म्हणून घ्या. तुमच्या आयुष्याची प्रत्यक्ष निर्णय तुमची परिस्थिती, तुमचा विवेक आणि योग्य सल्ला यांच्या आधारावर घ्या. जर तुम्ही सुद्धा तुळ राशीचे असाल तर या आठवड्यात तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तुमचं शांत राहणं ही कमजोरी नाही, तुमची संयमाची शक्ती आहे. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा स्वतःसाठी योग्य सीमा आखणंही तितकंच आवश्यक आहे. सप्टेंबर महिना संपताना तुमच्या मनात एक नवीन विचार जन्म घेऊ शकतो, आता पुरे झालं, आता माझ्या आयुष्याची दिशा मी स्वतः ठरवणार आहे. आणि कदाचित हाच विचार तुमच्या पुढच्या प्रवासाचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल
तर त्याची लिंक मी व्हिडिओमध्ये टॅग केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.